मित्रांनो, बऱ्याच वेळा असं असतं ना, की आपण लहान मुलांना म्हणतो, की "तू काय वीक आहेस, तुझी वाढ होत नाहीये, तुझं वजन वाढत नाहीये, तू असा लेचापेचा आहेस, तुझ्या अंगात ताकद नाहीये, तर तू व्यायाम करायला लाग." तर प्रॉब्लेम असा होतो, की त्या पॉइंटला त्या मुलामध्ये 2 प्रकारच्या कमतरता असतात. एक असतं, की त्याचं शरीर वीक आहे, ही गोष्ट खरी असते आणि दुसरं त्याचं मुख्य कारण असतं असतं, की त्याचा आहार खराब आहे. म्हणजे त्याला व्यवस्थित फायबर मिळत नाहीये, व्हिटॅमिन मिळत नाहीये, मिनरल्स मिळत नाहीये, सफिशियंट कॅलरीज मिळत नाहीयेत आणि मग काय होतं, की त्याच्यामुळे तो वीक असतो आणि अशा परिस्थितीत आपण त्या मुलाला म्हटलं, की "तू व्यायाम कर." तर 2 गोष्टी होतात. एकतर त्या व्यायामाचा फायदा होत नाही आणि मुख्य म्हणजे तो माणूस किंवा तो मुलगा व्यायाम करूच शकत नाही. कारण त्याचं शरीर हे वीक झालेलं आहे, कारण त्याला खायला मिळत नाहीये. म्हणजे एखादा जर घोडा थकलेला असेल आणि त्याला आपण चाबकाचे फटकारे मारले, तर तो पळायला लागणार नाहीये. त्या घोड्याला आधी आपण खाऊ घालायला लागतं आणि मग तो आपोआप पळेल, त्याला फटके मारायची सुद्धा गरज पडत नाही. त्याप्रमाणे जर एखादा मुलगा वीक असेल आणि त्याला आपण व्यायाम कर म्हणणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. तो व्यायाम करायला लागू शकेल या परिस्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा आहार आपल्याला आधी सुधारायला लागेल. म्हणजे जेव्हा त्याच्या आहारामध्ये व्यवस्थित सगळं पदार्थ आणि सगळे घटक समप्रमाणात व्यवस्थित चौरस आहार उपलब्ध होईल. त्याच्यानंतर महिन्या 2 महिन्यांनी जेव्हा तुम्ही त्याला सांगाल, की "बाबा रे, आता तुझं शरीरमध्ये आहार व्यवस्थित आहे, तर तू आता थोडासा व्यायाम करायला लाग." आणि बऱ्याच वेळा असं होतं, की हे सांगायची सुद्धा आवश्यकता पडत नाही. जेव्हा त्या मुलाचं खाणं सुधारतं, तेव्हा तो आपोआप त्याची हालचाली वाढायला लागतात. त्याचं खेळणं वाढायला लागतं, त्याची ॲक्टिव्हिटी वाढायला लागते, त्याचे इंटरेस्ट वाढायला लागतात आणि मग तो आपोआप आहार आणि व्यायाम ह्या दोन्हीच्या साहाय्याने त्याचं शरीर चांगलं व्हायला लागतं. तो दणकट व्हायला लागतो आणि मग एकंदरीत त्याचं आरोग्य सुधारतं. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे लक्षात ठेवा, की जर तुमच्याकडे एखादा लहान मुलगा असेल, म्हणजे अगदी 15-16 वर्षापर्यंत, ज्याची प्रकृती खराब आहे, ज्याचं किडमिडं आहे, ज्याच्या अंगात ताकद नाही असं वाटतं, तर त्याला व्यायाम करा ह्याच्या मागं लागू नका. तर त्याला त्याचं खाणं कसं चांगलं सुधारेल ह्याच्या मागे लागा. त्याची साखर बंद करा, त्याचं फायबर वाढवा, त्याचं न्यूट्रिशन वाढवा आणि मग आपोआप त्याची तब्येत सुधारायला लागेल.